इतका छान आणि इतका भारी सुगंध येत आहे का ना मम्मी. हो ना. ते सुंठ आणि गूळ एकत्र मिळून वाव वाव, खरंच खूप सुंदर झालं. आणि इतकं सॉफ्ट झाले ना हे. किती वडी सुंदर पडलेली आहे, एक नंबर. मी गुळाचं चीक केलेला आहे. हा किती सॉफ्ट आणि मऊ झालेला आहे तुम्हीच बघ. आणि असा करून बघा. वाव, आणि खायला पण खूप छान लागतो. मस्त मस्त. तुम्ही करून खाऊन मला कमेंटमध्ये सांगा कसा झालाय. ओकेच. खरवसची गुळाचा खरवस करणार आहे. हे म्हणजे पूर्ण पारंपरिक रेसिपी हा, आहे, कारण की पारंपरिक. आपण गुळ घालून आणि हा जो आपण आता खरवस घेतलेला आहे किंवा त्याला आपण मराठीत चीक पण म्हणतो. हा चीक. तर हे पहिल्या दुधाचाच आहे ना, म्हणजे हो, हो, पहिल्या. हा हा पहिला आहे. आणि आपण काय करायचं आता, हे म्हणजे चीक आहे ना, म्हैशीचा चीक आहे हा. हा चीक एक वाटी दूध आणि एक वाटी गुळ घेतलेला आहे. म्हणजे समप्रमाणात घ्यायचं. एक चमचा म्हणजे टेबल स्पून ह्याच सुंठेची पूड घेतलेली आहे. हा, तर इथं आपण दूध का घालणार आहोत, कारण तर की ते जे पहिलं सॉफ्टपणा येण्यासाठी, सॉफ्ट पण हा. येण्यासाठी. ओके. खरवस हा मऊ होतो ना त्याच्या. अच्छा, आता हे सगळं आपण विरघळून घ्यायचं ह्याच्यामध्ये. ह्या भांड्यात का? ह्या भांड्यात आपण सगळं विरघळून घ्यायचं. आता हे सगळं मिश्रण आपण विरघळून घ्यायचं, सगळं एकत्र करून. हा, सगळं एकत्र करून घ्यायचं. आणि म्हणजे आपण जेव्हा दूध वापरतो ना, तर ते दूध आपण ते पहिला जो चीक असतो तो घट्ट असतो ना फार. हा, त्याच्यामुळे त्याच्यात एक वाटी दूध घातले ना तर त्याला सॉफ्ट पण येते. तर पूर्ण गुळ आपण वितळून घ्यायचा. वितळून घ्यायचं. चपाटी एक वाटी घ्यायचं होतं. आता हा गूळ विरघळून घ्यायचा. नंतर सुंठ पावडर घालायची त्याच्यामध्ये. आणि हे कुकरमध्ये पाणी वतायचं 1 ग्लास. अच्छा. हा, त्याच्यामध्ये कुकरचं भांडं ठेवायचं आणि शिट्टी काढायची. शिट्टी वगैरे काही करायचं नाही. शिट्टी काढून त्याला फक्त हा, आपण फक्त 15-20 मिनिटं स्टीम हा. करायचं जस्ट. हा. आपण पुडिंगला जसं पुडिंग हा, प्रोसेस तसं, आहे तसं. सगळी तशीच. हे खूप पौष्टिक पण असते ना. हो. फक्त यात उष्णता भरपूर असते. गुळ छान, गुळ घालून. पण हा पूर्ण पारंपरिक पदार्थ झाला बरं का. हो. आणि मला आठवतंय, म्हणजे मुंबईमध्ये आम्ही हे विकत खातो, म्हणजे बाहेर विकत मिळतं हे. 20 रुपयाला फक्त 4च वड्या मिळतात ह्याच्या. आणि त्या पण छोट्या असतात. तर ते कुठल्या तरी एका पानामध्ये ते आम्हाला बांधून देतात आणि मग ते आम्ही खातो. तर पण गावाकडचं चीक आणि तिकडचं ते हे खरवस खूप तुम्हाला म्हणजे फरक जाणवेल. हा पारंपरिक झाला ना. हो, हा पारंपरिक. आपल्या ग्रामीण भागामध्ये वगैरे असं हो. बनवतात. आणि म्हणजे हा आता पहिल्या दुधाचा चीक आपण ह्याला म्हणू शकतो. हा, म्हणजे म्हस म्हशीचा. व्याल्यानंतरची. म्हैस व्याल्यानंतर जो चीक निघतो ना त्याच्याच वड्या बनवू शकतात. हा. दुसऱ्या दिवशी जो चीक निघतो ना त्याच्या वड्या नाही बनत. अच्छा. पूर्ण गुळ वितळून घ्यायचा ना. हा, हो. आणि मग त्यात आपण सुंठ घालणार. हा, सुंठ पावडर घालायची. मग हे पूर्ण आम्ही आता गुळ वितळून घेतो. आणि नंतर आणि सुंठीची विकत मिळते ना ती पावडर वापरायची नाही. अखंड सुंठ आणून ते खिसून तीच घालायची सुंठ, म्हणजे त्याला टेस्ट चांगली येते. अच्छा. आणि गुळामुळे याला कलर देखील फार सुंदर आलेला आहे. हा, छान येतो कलर. एकदम असा बासुंदी कलर आलेला आहे. कलर येतो.
हेच आपण साखर घालून पण करू शकतो ना. हो, पण साखरेचं कसं म्हणजे एवढं चव नाही लागत, गुळाचं कसं एकदम छान लागतं. आणि आपण जेव्हा साखर घालून करणार तेव्हा आपण त्यात वेलची पूड टाकतो. हा, वेलची पूड. आता आपण ह्याच्यामध्ये एक चमचा सुंठीची पावडर टाकायची. ही आपण म्हणजे अगदी खिसून घेतलेली सुंठ आहे, सुंठ पावडर नाहीये. नाही. तर त्याचा स्ट्रॉंग मला जो सुगंध आहे ना तो असं जाणवतोय, असं ते पावडरीचं जाणवत नाही. नाही त्याचा स्वाद नसतोय, त्याचं एकदम स्ट्रॉंग असतं, छान लागतं. फार सुंदर, इतका म्हणजे दरवळ आहे असा सुगंध. हो. ते वितळलेलं आहे, गुळ पूर्ण वितळवलं ना आपण. हो. आता आपल्याला कुकरमध्ये पाणी घालून हा, ते ठेव. हा कुकर घेतला, त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं. कुकरमध्ये आता 1 ग्लास पाणी घालणार ना आपण. हो. म्हणजे अगदी स्टीम प्रोसेसच आपण स्टीमिंग प्रोसेसच इथे करत आहोत आपण. आणि त्याच्यावर एक प्लेट पण झाकून ठेवायची. अच्छा. आता याच्यावर आपण काय केलंय, प्लेट ह्याच्यावर एक प्लेट झाकून ठेवायची आणि ओझं ठेवायचं काहीतरी, दगड वगैरे सर. म्हणजे प्लेट ठेवून त्याच्यावर पुन्हा एकदा ओझं ठेवायचं. हा, वाफ जाऊन द्यायची नाही. छोटासा दगड ठेवायचा. आणि आपल्याला शिट्टी काढून टाकायची ना. शिट्टी काढून टाक. मीडियम जास्त कर, जास्तीचा मोठा नाही, 15-20 मिनिट. किती म्हणजे मीडियम गॅसवर आपण हे. हा, 15-20 मिनिटं ठेवायचं. अच्छा. तर आपण आता 15-20 मिनिटांनी बघू. आता आपलं हे पूर्ण झालेलं आहे. आता मम्मी त्याचं वड्या पाडेल. इतका छान आणि इतका भारी सुगंध येत आहे का नाही मम्मी. हो ना. ते सुंठ आणि गूळ एकत्र मिळून वाव वाव, खरंच खूप सुंदर झालं. आणि इतकं सॉफ्ट झाले ना हे. कडेनी पण ते थोडं आपण ते थोडं हे करून घ्यायचं ना. हो. इतकं तर एवढा छान लागतो, एकदम मस्त, खूप छान लागतो. वाव. मस्त गरम गरम. हे आपण थंड आणि गरम दोन्ही प्रकारे खाऊ शकतो ना. हो. फ्रीजला थंड करून. एवढ्या तुम्ही सुंदर वड्या. किती वडी सुंदर पडलेली आहे, एक नंबर. हा मी गुळाचा चिक केलेला आहे. हा किती सॉफ्ट आणि मऊ झालेला आहे, तुम्हीच बघा. आणि असा करून बघा. वाव. आणि खायला पण खूप छान लागतो. मस्त मस्त. तुम्ही करून खाऊन मला कमेंटमध्ये सांगा कसा झालाय. ओकेच.